दरम्यान रामटेक मतदारसंघात ठाकरे गट काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे। सुनील केदार काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळीकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले। रामटेकमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या विशाल बरबटेंना उमेदवारी दिली आहे, तरीही काँग्रेसचे सुनील केदारांकडून बंडखोराचा प्रचार सुरू आहे। उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्या माणसाला जागा दाखवू असं केदारांचं म्हणणं आहे। जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत केदारांनी हे स्पष्टीकरण दिलंय, तर केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे। आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब, बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी। सुनील केदार वार करते सरळ वार करते ठाकाक, आणि हा वार माझा तुझ्या डायरेक्ट आहे त्या ठिकाणी। मी असं लखपूजी राजकारण करत नाही, आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू, आम्ही उद्धव ठाकरे साहेबासोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही। सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही, तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। तो सातत्यानं शिवसैनिकांना डंक करतोय। त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही, आणि दुसऱ्याच्या काठीनं आम्हाला विंचू मारण्याची गरज नाही। एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही। आम्ही कालही शिवसेना म्हणून लढत होतो, आजही लढतो आणि उद्याही लढू।